नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज मार्गशीर्षचा गुरुवार आणि अजून 5 वाजलेले आहेत तरी मी पूजा मांडली नाही। याचं कारण असं आहे की माझ्याकडे होतं 3 दिवसाचं सुतक। तर आज गुरुवारी मला सुतक सकाळी सावडण्याचा कार्यक्रम होता गावी आणि तो सावडल्यानंतर माझं सुतक सुटणार होतं। त्यानंतर घराची साफसफाई, सगळे कपडे वगैरे धुतले, डोक्यावरून अंघोळ केली लेट आणि नंतर मग सगळं घरातला पसारा वगैरे आवरला आणि शुद्ध गंगाजल टाकून गोमूत्र टाकून घर साफसुथरं केलं, कारण 3 दिवसाचं सुतक होतं। त्यामुळे मी आदल्या दिवशी कोणत्याच वस्तू घरून आणून ठेवल्या नव्हत्या। तर मग आता नंतर बाबू झोपला होता आणि नंतर दुपारी 5 वाजता मुलीला आणायला स्कूलला जायचं होतं। तर म्हटलं चला 5 वाजता सगळं सामान आणू आणि नंतर पूजा करू। तर अशी मी संध्याकाळी आज 6 वाजता पूजा मांडलेली आहे आणि खूप लेट झाला त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पूजेचा काही बनवला नाही। पटापट पूजा मांडून घेतली आणि पूजे मांडल्यानंतरचा व्हिडिओ आज बनवत आहे। तर अशी आज साधीच पूजा मांडली आहे। आज काय सजावट केलेली नाही कारण खूप लेट झाला होता। तर नैवेद्य पण बनवायचा होता। तर आज मिस्टर गेलेत बाहेरगावी, त्यामुळे आम्ही दोघी तिघंच होतो जेवायला, मी, माझी मुलगी आणि मुलगा। त्यामुळे माता लक्ष्मीसाठी खीर बनवत आहे, कारण माताला गोडाचा नैवेद्य लागतो म्हणून। आणि श्री स्वामी समर्थांचा गुरुवार असल्यामुळे नित्यसेवेमध्ये त्यांनाही नैवेद्य द्यायचा होता। तर मेथीचे थालीपीठ बनवणार होते, दही आणि पनीर क्रिस्पी असा प्लॅन होता आमचा। तर असे मेथीचे पराठे मी बनवलेले आहेत। गरम गरम पराठे म्हटलं स्वामींसाठी द्यावेत म्हणून मी पराठे पहिले बनवून घेतले। त्यानंतर एकीकडे मी पनीरसाठी पनीरही भाजून घेतलं आणि माता लक्ष्मीसाठी प्रसादही करून घेतला आणि मसाले भाताचा कुकर देखील लावला होता अगोदरच। तर अशा पद्धतीने नैवेद्याचं जेवण मी बनवलं। सुतक आल्यामुळे मला आदल्या दिवशी काहीच तयारी करता आली नाही, कारण आदल्या दिवशी सगळं साहित्य घरात आणून ठेवणं हे मला तर काही बरोबर वाटलं नाही, कारण सुतकातलं कसं काय फुलं वगैरे आपण वापरणार, त्यामुळे मी आदल्या दिवशी काहीच सामान आणून ठेवलं नाही। दुसऱ्या दिवशी पूर्ण घराची साफसफाई करायची होती आणि नंतर मग लेट झाला, त्यामुळे आज पुरा व्हिडिओ काय बनवू शकले नाही। तर असं खमंग असं थालीपीठ बनवलेलं आहे, मेथीचं आहे हे, मेथी, लसूण, कांदा वगैरे टाकून। इकडे माता लक्ष्मीसाठी नैवेद्यात मी खीर बनवलेली आहे आणि पनीर क्रिस्पी बनवणार आहे। तर अशी आजचा मेनू आहे आणि माता लक्ष्मीला आंबट देऊ शकत नाही, त्यांना गोडाचाच नैवेद्य द्यायचा असतो, म्हणून माता लक्ष्मीसाठी केळी आणि शिरा टाकून आपण छानसा नैवेद्य बनवलेला आहे। तर अशी नैवेद्य दाखवून झाला, पुस्तक वाचून झालं माझं आणि स्वामींसाठीही ताट केलं। स्वामींना थालीपीठ आणि दही दिलं होतं। माता लक्ष्मीला आंबट द्यायचं नसतं म्हणून त्यांना काही दह्याचा नैवेद्य दाखवला नाही। त्यानंतर अशी छान अशी पूजा मांडणी केल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटत होतं। उपवास वगैरे सोडला आणि मूर्ती पण एवढी आज साध्या सोप्या पद्धतीनं जसं आपण मांडतो त्या पद्धतीनं कलश स्थापना केली होती, पण जेवढी सजावटी केल्यानंतर अति सुंदर दिसतो ना, तेवढाच कलश आजही उठून आणि सुंदर जशी साक्षात माता राणीच बसलेली आहे असं वाटत होतं त्या कलशाकडे पाहून। एवढा छान कलश दिसत होता, जणू काही मातेचं रूपच आहे, काहीतरी वेगळं त्या कलशामध्ये वाटत होतं मला। अशी माताच थाटामाटात बसलेली आहे। तर कशी वाटली माझी आजची पूजा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या पण व्हिडिओला भरभरून प्रेम द्या। आपल्या या चॅनेलमध्ये भक्ती चॅनेल आहे, त्यामुळे सर्व इथे देवाधर्मांचे, आपले स्वामींचे, श्री संत बाळूमामाचे, श्री महालक्ष्मी माते यांचेच व्हिडिओ यात येतात राहतात। त्यामुळे मी माझा चेहरा दाखवला नाही किंवा फॅमिलीचा दाखवला नाही, तर असं काही गैरसमज मनात आणू नका, ते नंतर एका व्हिडिओमध्ये मी क्लिअर करेन। पण माझी पूजापाठ, माझी स्वामींवरती भक्ती आहे म्हणून मी त्यांचे व्हिडिओ टाकत आहे। तर तुम्ही देखील माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम करा, प्रतिसाद द्या आपल्या चॅनेलला। तर असा होता माझा आजची पूजा। ही आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका।